अमरावती जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये जिल्ह्यातील सोलर लाईटचा मुद्दा चांगलाच गाजला। या दरम्यान कंत्राटदार आणि अधिकारी यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका देखील सदस्यांद्वारे व्यक्त करण्यात आली। शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने लावण्यात आलेल्या सोलर लाईटमध्ये अनियमितता झाली असल्याचे निदर्शनास आले। 2019-20 पूर्वी जिल्ह्यात 921 सोलर लाईट लावण्यात आले। मात्र यापैकी काही लाईटमध्ये बिघाड झाला आहे, त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषद प्रशासनाची आहे। सर्व सोलर लाईटची लायबिलिटी पिरियड हा 1 वर्षाचा असतो। आतापर्यंत जिल्ह्यात 921 लाईट लावण्यात आले असून ते लायबिलिटी पिरियड संपण्याच्या आधीच खराब झालेत। लाईट निकृष्ट दर्जाचे लावले असल्याच्या तक्रारी स्वतः अध्यक्षांना आणि सदस्यांना प्राप्त झाल्या। त्यामुळे शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सोलर लाईटचा मुद्दा चांगलाच गाजला। त्यावर सभेतील सर्व सदस्यांनी नाराजी व्यक्त करत यामध्ये संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांचे गोडबंगाल असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य रवी मुंदे यांनी केला। सोलर लाईटची जी कामं झाली ती सोलर लाईटची कामं कंत्राटदारच्या नियमावलीप्रमाणे कोणतंही काम केल्यानंतर 2 वर्ष त्याची दीपक लायबिलिटी पिरियड असते। तसंच या सोलर लाईटमध्ये सुद्धा आहे की जे सोलर लाईट बसवले ते 7 महिन्यात खराब झाले, बंद पडले, ते सोलर लाईट पुन्हा कंत्राटदाराकडून बसून घेण्यात यावे, कारण दीपक लायबिलिटी पिरियड दिलेला आहे 2 वर्षाचा, तो संपण्याच्या आज जर खराब होत असेल तर पुन्हा लावण्यात यावे असं सभागृहात त्याचा मुद्दा उपस्थित केला होता। काही कुठेतरी म्हणजे जो अधिकारी आणि कंत्राटाच्यामध्ये काही लागीव आहे ना, त्याच्या त्या इलेक्ट्रिकलमध्ये तर 100% आहेच, कारण तिथं कामं सुद्धा करोड रुपयाचे होतात, करोड रुपयाचे तिथे अनियमितता होते आणि जे इस्टिमेटला दर्जेदार जे हे असतात साहित्य असते ते साहित्य त्या ठिकाणी बसवल्या जात नाही, त्यामुळं त्यात लागेबांधे राहणारच। सभेदरम्यान संबंधित अधिकारी किरण तिनगिसे यांनी नियमानुसार सोलर पोल लावले नसून ते कुणाच्या तरी सांगण्यावरून लावण्यात आले असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांना प्राप्त झाल्या होत्या। त्यामुळे त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली। सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, समितीचे सभापती आणि सदस्यांसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।